पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. हालेलुया. हे पवित्र आत्मा म्हणजे शब्द आहे. हे शब्द आनिमा म्हणजे शब्द आहे, त्याबरोबर जुळलेले शब्द आहे. आत्मा जीवन देणारा. आजचा रेस्पॉन्सिबल मध्ये आपण बोललेले शब्द होता, हे दोन शब्द तिकडे आला, जीवन आणि कारण. जीवन आणि कारण. व्हॉट इज द डिफरन्स? जीवन देणारा आणि कारण देणारा. पवित्र निस्सामध्ये थोड्या वेळात तुम्ही हे प्रार्थना ऐकणार. जीवनाची भाकर आणि कारणाचा प्याला. जीवनाची भाकर. हालेलुया. जे कोणी ख्रिस्ताचा शरीर स्वीकार करत आहे त्यांना काय भेटते? जीवन भेटत आहे. प्रभूने सांगितलं, जे कोणी या शरीर खात नाही त्यांना जीवन नाही मिळणार. म्हणून जीवन मिळणार जेव्हा तुम्ही ख्रिस्त शरीर स्वीकार करता. तारणाचा प्याला. तारणाचा प्याला. हालेलुया. हे देवाचा क्रूसावरचा मरणाचा देणगी आहे. क्रूसावर मरणाऱ्या ख्रिस्तानी जेवढे रक्त सांडलेलं आहे, त्यांच्या अंगावरून जेवढं रक्त सांडण्यात आलेलं आहे, हे सर्व तारणाचा प्यालामध्ये आहे. हे तारणाचा प्याला या वेदीवरून आपल्यापर्यंत येत आहे. याचा प्रतिफल काय आहे? याचा परिणाम काय आहे? प्रियानो, आपल्या सर्वांना एकूण एक नाव आहे. आपल्या सर्वांना मिळून एकूण एक नाव आहे. कोणतं नाव आहे? We are the mystical body of Christ. We are the mystical body of Christ. Hallelujah. ख्रिस्ताचा रहस्यमय गूढ शरीरातील आपण सर्व अवयव आहोत. त्या दिवसांमध्ये मी काही लोकांच्या बरोबर बोलताना इकडे तिकडे मला ऐकायला आलेली गोष्ट आहे. एका फादरने सांगितलं की हे फादर जेव्हा कोणाबरोबर तरी एका टॅक्सी मध्ये बसलेला आहे, तेव्हा त्या फादरांनी समोर बसलेल्या माणसांना सांगितलं, मी तुला ओळखतो. त्या फादरने सांगितलं, तुम्ही कसं काय मला ओळखताय? अगोदर कधी बघितलंय का? त्याने सांगितलं, मी कधी बघितलं नाही तुम्हाला, तरी मी तुम्हाला ओळखतो. प्रियानो, ते लोक आपसात बोलायला प्रयत्न केला. त्यांच्या घरचे नाव, त्यांचा सरने, जागा, डिटेल्स वगैरे ओळख आहे, तरी कुठे जुळत नाही. शेवट त्यांच्या घरातील एक धर्म बहीण आहे, त्या सिस्टरचं नाव घेतले. लगेच त्यांनी सांगितलं की सिस्टर आमची आंटी आहे. दोघांनी कळालं असे एक आंटी आहे. म्हणजे खरोखर सांगितलं तर हे दोघे जण अगदी जवळच्या नात्यातील होते. एका टॅक्सी मध्ये त्यांचं हे नातं जुळाले. प्रेज द लॉर्ड. आता जरी फादरने मला बोलले, तुमच्या बरोबर एक सिस्टर माझी बहीण आहे. परमेश्वर इकडे तिकडे एकमेकांना जुळवून देत आहे. एका बहिणीने काही दिवसापूर्वी मला बोलले, ती बहीण एका गाडीमध्ये चढल्यावर तिकडे एक सिस्टर एकटी बसलेली म्हणून गाडीमध्ये दिसली. म्हणून ती बहीण त्या बहिणीच्या सिस्टरांच्या जवळ जाऊन बसले. दोघे बोलता बोलता त्यांनी विचारलं, तुमचं घर कुठे आहे? मग त्यांनी सांगितलं, आम्ही ठिकाणी आहे. तिने सांगितलं, माझ्या मम्मीने त्या जागेबद्दल भरपूर बोललेले मला माहिती आहे,
माझ्या मम्मीला काहीतरी कामच नाही त्या जागेबरोबर. मग तिने मम्मीचा सरनेम डिटेल्स विचारले. शेवट कळालं की हे दोघे ती धर्मवेदीच्या मावशी आहे बरोबर बसलेलं काय. हे सर्व जैविक गोष्ट आहे. प्रियानो, बप्तिस्मा स्वीकार केलेले आपण सर्व लोक ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहे. त्याचे आपण आपल्याला एक असे कळणार, जेव्हा देवाच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्याला मिळणार, जेव्हा आपण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणार, हालेलुया, तेव्हा आपल्याला कळणार ही वेगळी नाही, तो वेगळा नाही, ते वेगळा नाही, हे वेगळा नाही, आम्ही सर्व एक आहोत. तिथपर्यंत पोहोचायला काय करावं लागणार? दुसरा काही मार्ग नाही. जेव्हा आपण पवित्र आत्म्याने भरणार तेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचणार. मी माझ्या घरातील कोणतरी मरण पावले होते. मी केरळमध्ये त्यांच्या पुण्याच्या कार्यक्रमामध्ये जाऊन परत आलो. गाडीमध्ये कोणतरी मला मदर तेरेसा बद्दल काही प्रश्न विचारत होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, मदर तेरेसा हे संत आहे. मदर तेरेसा कधी संत झाले? डोक्यामध्ये ते विश्वास आहे. या विश्वास जेव्हा कृती होते, वचनाचा आधाराने उतरून घेतले, तेव्हा ते समजले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तिला कळालं हे रस्त्यावर भेटणारा सर्व लोक, खास करून ज्यांच्याकडे काही गोष्टी अपुरे आहेत, ज्यांना खायला नाही, प्यायला नाही, त्या सगळे लोक ख्रिस्ताचे अवयव आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांना कळालं ते लोक आणि मी एक आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एका फादरने मला बोलले, एका सिस्टरांना फादरनी अडोरेशनच्या संबंधामध्ये बोलताना फादरांना त्या सिस्टरने असं उत्तर दिलं, माझा अडोरेशन बाथरूम मध्ये चालू आहे. हालेलुया, माझा अडोरेशन बाथरूम मध्ये चालू आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, बाथरूम मध्ये कोणते अडोरेशन आहे? हालेलुया. त्या सिस्टरांनी फादरांना घेऊन गेले. पूर्ण शरीरामध्ये जखम असलेले, जखमामधून किडावर बाळ पडत आहे असा एक पेशंट तिकडे आहे. मदर तेरेसा सिस्टर लोकांचा जे वाऊ आहे, ते वाऊ प्रमाणे त्यांचा कार्य असे चालू आहे. हे येशूच आहे. येशू सारखे असे नाही, हे येशूच आहे. मी त्याची सेवा करतो तेव्हा मी येशूची सेवा करतो. फ्रान्सिस असिसी जेव्हा रस्त्यावरून एका लेपर्सना ओलांडून पुढे जात आहे, तेव्हा त्याला कळालं, मला घाण वाटलं, मी पुढे गेलो तरी खरोखर तो कोण आहे? तो येशू आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेव्हा आपल्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक भेटत आहे, तेव्हा आपल्याला कळणार हा माझ्यापासून वेगळा नाही, ही निराळी नाही, ते माझ्यासोबत एक आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड,
हालेलुया. जीवनाची भाग्य आणि कारणाचा प्याला ख्रिस्त मंडळीमध्ये आपल्याला मिळत आहे आणि ते येशू ख्रिस्ताच्या हातातून मिळत आहे. आज पवित्र आत्म्याने मला बोलले, आजच्या प्रार्थनामध्ये येणाऱ्या तुमच्यामध्ये काही लोकांना मानेच्या संबंधामध्ये त्रास आहे म्हणून, मान इकडे तिकडे हलवायला व दुखणे त्रास आहे म्हणून पवित्र आत्म्याने मला बोलले. आज आम्ही अंमलासमध्ये प्रार्थना करताना असे कोण आहे का तुमच्यामध्ये? हालेलुया. हात खाली करा. आता तुमचं मान तुम्ही इकडे तिकडे करून बघा, वर खाली करून बघा, फरक आहे का म्हणून बघा. हालेलुया. फरक जाणवत असेल तर परत एकदा हात वर करा. तुमच्या दुखण्यामध्ये फरक असेल तर मान इकडे तिकडे करून बघा, वर खाली करून बघा. फरक आहे का म्हणून बघा. फरक असेल तर हात वर करा, हात खाली करा, हात खाली करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दोघांनी हात वर केले, दोघांनी त्रास आहे म्हणून हात वर केले, दोघांनाही बरेपणा आलेला आहे. तुम्ही जसे हात वर केला, फक्त मानेचा त्रास मात्र नाही, शरीरातील नर्व रिलेटेड अनेक प्रॉब्लेम्स पासून परमेश्वर तुम्हाला बरे केलेला आहे. दोघांनी हात वर केले, त्यांना अनुभव आलेला आहे. हालेलुया. आपल्याला सांगितले लोकांचा प्रॉब्लेम नाही, आजच्या प्रार्थनामध्ये आलेले अनेक लोकांना हे प्रॉब्लेम आहे असे पवित्र आत्म्याने सूचना दिली. हालेलुया. बाकी लोक पण विश्वासाने स्वीकारतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रिया, आम्ही तिघे फादर लोक तुमच्या समोर तुमच्याकडे तोंड देत उभे आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही सगळे लोक येशूकडे तोंड देत तिथे उभे आहे, उभा बसलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही पवित्र आत्म्याने भरून इथे जे काही प्रार्थना करत आहे त्या प्रार्थनेचा विषय तुमच्याकडे उतरून येत आहे. तुम्हाला विश्वास पाहिजे. हालेलुया. जरी फादर अगोदर पुण्यामध्ये सिटी चाचमध्ये होते तेव्हा मी सिटी चाचमध्ये प्रार्थना चालवायला लागलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिटी चाचमध्ये मी लोकांना सांगितलं, तुम्ही जे कोणी बसलेला आहे तुमच्यामध्ये कोणाला तरी पुढे येऊन खाली बसायची इच्छा असेल तर, खाली नाही, पुढे येऊन पुढच्या भागामध्ये बसायची इच्छा असेल तर ज्यांची इच्छा आहे ते पुढे येऊ शकतात. हालेलुया. सिटी चर्चमध्ये प्रार्थनेत येणारे लोक जरा चांगले कोण असे लोक आहेत. हालेलुया. काही लोकांना हालणे म्हणजे जीवावर येणारी गोष्ट आहे. हालेलुया. काही लोक बिलकुल हालत नाही, काही लोक ताबडतोब उठले आणि पुढे येऊन बसले. जे कोणी तिथून उठून पुढे येऊन बसले त्यांच्या मध्ये जितके लोकांना एक एक प्रकारचा आजारपणा होता त्यातील एक एक आजारपणा देवाने दूर करून त्यांना बरे केले. आणि ते जागेवर खुर्चीवर बसलेले लोक होते त्यांच्यामध्ये दुर्दैवाने कोणी एक बरे झालं नाही. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. छोटे मार्गदर्शक जे परमेश्वर आपल्याला देत आहे ते स्वीकार करायची तयारी. हालेलुया. ते पवित्र आत्मा देणारी कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्मा फक्त आमच्यामध्ये काही लोकांच्या बरोबर नाही,
तुम्हा सगळ्यांच्या मध्ये आहे. तुम्ही बप्तिस्मा घेतलेला आहे, तुम्ही दृढीकरण स्वीकार केलेला आहे, तुमच्या सगळ्यांच्या मध्ये त्या पवित्र आत्मा कार्य करत आहे. तुम्ही सर्व डोळे बंद करा, दोन्ही हात आपल्या छातीमध्ये ठेवा. परात्पर परमेश्वर पवित्र आत्मा यांच्यावर आपण विश्वास ठेवूया. या चर्चमध्ये असलेले सगळे लोक माझ्या शरीराचे भाग आहेत. जे जे लोक मला हा वेगळा आहे, ही वेगळी आहे असे डोक्यात विचार घालून देत आहे, ते माझ्यामध्ये काम करणारा दुष्ट शक्तीचा काम आहे. ही वेगळी अजिबात नाही, हा वेगळा अजिबात नाही. आम्ही सर्व एक आहोत. या विश्वास तुमच्या हृदयात घालून देणारा ते पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आपण त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवूया. तुमच्यामध्ये अनेक लोकांचं शरीर जे दुर्बळ आहे, त्या शरीराला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. कोणालाही वेगळं करायचं नाही, कोणालाही दुखवायचं नाही. सर्व एक आहोत म्हणून जाणून घ्या. तुमच्यामध्ये कोण कोण सख्या बहिणीच्या बरोबर बोलत नाही, त्याच्याबरोबर थोडासा दिसून आहे. घरातल्या घरात काही स्त्रिया, काही लोकांपासून हृदयाने लांब आहे, पवित्र आत्मा त्यांना स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना सर्दी निरंतर येत आहे, मानेचा त्रास होत आहे, पोटामध्ये काय 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 गडबड होत आहे. पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये आता कार्य करत आहे. कोणतरी माझा काय होईल, माझा काय होईल म्हणून प्रश्न पडलेला आहे, असे काही लोक इथे आहेत. परमेश्वर तुम्ही ज्या गोंधळातून जात आहे तिकडे तुम्हाला योग्य ते ज्ञान पुरवत आहे. येशू तुम्हाला सांगत आहे, यू विल बी विक्टोरियस. तुला विजय मिळणार खात्री करून पवित्र आत्मा देत आहे. अनेक लोकांना पवित्र आत्मा सहन शक्ती, पॉवर ऑफ एंड्युरन्स वाढवून देत आहे. काही लोकांना काही महत्वाचं काही काम करण्यासाठी पवित्र आत्मा प्रेरणा पुरवत आहे. आपण सर्व समर्थ देवाला परत एकदा हात जोडून धन्यवाद देऊया. येशूला धन्यवाद द्या. आजच्या प्रार्थनेसाठी धन्यवाद द्या. आजच्या दिवसामध्ये आता समर्पणाचा वेळ येत आहे. अजूनपर्यंत समर्पण न केलेल्या अनेक गोष्टी समर्पण करण्यासाठी, अनेक गोष्टी समर्पण करण्यासाठी देवाला आपण शक्ती मागूया, कृपा मागूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.